राम नारायण राम। एक गोष्ट लक्षात ठेवा, धर्म हा नेहमी सर्वांसाठी सारखाच असला पाहिजे। या पृथ्वीवर धर्माचे व्यापारात रूपांतर करणाऱ्यांचा बहिष्कार केला गेला पाहिजे। काही लोक धर्माला व्यवसाय मानून बसले आहे। आपल्याला अशा लोकांना ओळखले पाहिजे आणि त्यांना योग्य शिक्षा दिली पाहिजे। धर्म ही एक वस्तुवादी संकल्पना आहे आणि वस्तूचे अस्तित्व असतेच। धर्म आपल्याला आपल्या धनाने, मनाने आणि तनाने समजून घेतला पाहिजे। जर आपण धर्म समजू शकलो नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे। धर्म म्हणजे फक्त मूर्तीपूजा नाही, धर्म म्हणजे जातीवाद देखील नाही। धर्म म्हणजे कोणी हिंदू आहे, कोणी मुस्लिम आहे, कोणी शीख आहे, कोणी ख्रिश्चन आहे असे मुळीच नाही। ते आपण पाण्याचे विभाजन करू शकत नाही, सूर्यप्रकाशाचे विभाजन करू शकत नाही, तसेच वायू आणि जलालाही वेगळे करू शकत नाही। त्याचप्रमाणे धर्माचेही विभाजन होणे अशक्य आहे। जर एखाद्या माणसाने धर्मच सोडून दिला तर त्याच्या शरीराला अस्तित्व राहील का? आपले शरीरच खरे तर आपला धर्म आहे। आपले शरीर ज्या 5 तत्वांपासून बनले आहे तेच सगळं काही आहे। या तत्वांशिवाय कुठलाही धर्म असूच शकत नाही। या मूळ धर्मापासूनच आपले शरीर निर्माण झाले आहे। आपले संपूर्ण शरीर धर्माचीच एक अभिव्यक्ती आहे। ही पृथ्वी एक आहे, आकाशही एकच आहे। त्यामुळे आपल्यालाही मालकीची भावना सोडून एकजूट होणे आवश्यक आहे। सर्वांनी एकत्र यायला हवे। जात धर्माच्या राजकारणापलीकडे जावे लागेल। निसर्गाने कधीच कुणाशी भेदभाव केला नाही। या पृथ्वीवर सुमारे 800 कोटी लोक आहेत आणि सगळ्यांचे शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे। याच पंचमहाभूतांमधून आपल्याला ऊर्जा मिळते, विवेक मिळतो। हाच विवेक आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतो की हे जीवन कसे आणि कशासाठी जगावे। जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा मानवाला हे शरीर मिळाले, चैतन्य मिळाले, विचार, बुद्धी, विवेक आणि ज्ञान मिळाले। धर्म कुणाचाही खाजगी हक्क किंवा संपत्ती नाही। धर्म सर्वांसाठी समान आहे। धर्म आणि राजकारण हे एका नाण्याचे 2 बाजू आहेत। जर आपण या दोघांपैकी एकाला बाजूला सारले तर जणू काही एखादं जेवण मिठाशिवाय असावं तसे होईल। आपल्याला धर्माबाबत नेहमी जागरूक राहायला हवे। धर्माचा मूळ मंत्र हा आहे, आपल्याला आपल्या विवेकाच्या अधीन राहायला हवे, स्वतःला अत्यंत साधे सरळ ठेवायला हवे। जसे पाणी आणि वारा स्वाभाविक आणि सहज असतात तसंच आपलं आचरणही असायला हवे। आपण आपल्या गरजेनुसार पाणी आणि वारा ग्रहण करू शकतो आणि सोडूही शकतो। भारतामध्ये जात आणि धर्माचा प्रश्न अनेक शतकांपासून चालत आलेला आहे। या दोघांनी समाजात विभागणी निर्माण केली आहे। जाती व्यवस्था आणि धर्माच्या नावाखाली होणारा भेदभाव केवळ मानवतेविरुद्धच नाही तर सामाजिक प्रगतीच्या मार्गातही मोठी अडथळा आहे। जात आणि धर्म हे कधीच सामाजिक किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी साधन ठरू शकत नाही, ते फक्त मनामध्ये द्वेष निर्माण करतात। आज जात आणि धर्म हे सामाजिक विषमता आणि संघर्षाचे प्रमुख कारण बनले आहेत। आता वेळ आली आहे की आपण हे सर्व भेदभाव संपवून असा समाज घडवावा जो समतावादी, धर्मनिरपेक्ष आणि प्रगतिशील असेल। हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या विवेकाचा, आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकू, निसर्गाशी जोडले जाऊ आणि राम नारायण राम या नामाचा नियमित जप करू। निसर्गच सर्वात मोठा धर्म आहे आणि प्रत्येकाने तो समजून घेणे आवश्यक आहे। जेव्हा एखादी व्यक्ती राम नारायण रामच्या नामाशी जोडली जाते तेव्हा तिचे जीवन आपोआप स्थिर होऊ लागते। राम नारायण राम नेहमी लोकांना हेच शिकवतो की नेहमी आपली विचारसरणी सकारात्मक ठेवा, जीवनात सदैव चांगली कृत्ये करा आणि शक्य असेल तिथपर्यंत इतरांचे कल्याण करा।